संभाजीनगरमधून बातमी आहे। संभाजीनगरमध्ये ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली। शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूयात। नुकताच मराठवाड्यामध्ये जे आहे ते हवामान तज्ञाकडून आता पावसाचा अंदाज वर्तवला होता। त्याच पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज सकाळपासून जे आहे ते सूर्य देखील आता नागरिकांच्या चेहऱ्याने दिसला नाही। आज जवळपास आता रात्रीचे 8 वाजत आले। अजून देखील सकाळपासून शहरासह ग्रामीण भागामध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे जर बघितलं अनेक व्यवसायांची तारांबळ उडाली। त्याचबरोबर बघितलं तर शेती पिकाचं देखील यामुळे मोठं नुकसान झालं आहे। अनेक शेतातील गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हरभरे असेल या पिकांवरती या पावसाचा प्रादुर्भाव झाला आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर सकाळपासून सूर्यदर्शन झालं नसल्याने आता शेतकरी जे आहे ते चिंतेत सापडल्याने आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर बघितलं कृषी विभागाकडून आता शेतकऱ्याच्या बांधावरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे। तर दुसरीकडे शहरामध्ये आता ढगाळ वातावरणामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य देखील आता धोक्यात येत आहे। त्यामुळे आता महानगरपालिका असेल, शहरात आरोग्य विभागाकडून आता सतर्कता बाळगली जात आहे आणि अनेक नागरिकांना आता ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल याचे रुग्ण वाढताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। ऐन हिवाळ्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर पावसाने हजेरी लावली असल्यामुळे आता सर्वत्र जे आहे आता धास्तीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।